गजर बघा फक्त लोकनजर न्यूज। मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे। मराठा आरक्षणाच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडत आंदोलन मागे घेतले असून ते आंतरवली सराटीकडे रवाना झाले आहेत। मुंबईतील आंदोलन संपुष्टात आल्यानंतर आणि मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राज्यभरात मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केला। अकोल्यातही मराठा समाजाकडून फटाके फोडून मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला। मराठा बांधवांनी या निर्णयाचे स्वागत करत राज्य सरकारचे आभार मानले असून आता समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। हा जल्लोष गेल्या कित्येक दिवसापासून सकल मराठा समाज ज्या गोष्टीसाठी लढत होता त्या लढ्याला आज कुठेतरी यश आलेलं आहे। जरांगे पाटलांनी जी मेहनत केली त्या मेहनतीला यश आलेलं आहे आणि जसं म्हणतात ना तहात काही गोष्टी आपल्याला ऍडजस्ट कराव्या लागतात। जरांगे पाटलांनी ज्या 2 गोष्टीवर त्यांना वेळ दिलेला आहे सरकारला, माझं या निमित्तानं सरकारला अशी मागणी आहे, जो वेळ दिलेला आहे तो वेळ त्यांनी पाळावा आणि दिलेला शब्द हा खरोखर तो दिलेला शब्द त्यांनी खरा करून दाखवावा। उदाहरणार्थ त्यांनी कुणबी मराठा एकच असलेला GR काढण्यासाठी वेळ मागितलेला आहे, तसेच मराठा आंदोलक जे आहेत त्यांच्यावर जे केसेस दाखल झाले त्या सुद्धासाठी वेळ मागितलेला आहे। त्या दोन्ही गोष्टी त्यांनी पूर्तता करावी याकरता मी शासनाला इथे विनंती करतो आणि जरांगे पाटलांच्या लढ्याला यश आलं, जरांगे पाटलांचा अभिनंदन करतो आणि आपल्या सकल मराठा समाजाचा जल्लोष साजरा करीत आहे। आज सरकारने आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्याबद्दल सरकारचे फक्त धन्यवाद देतो, पण ही याची पूर्तता करण्यात यावी आणि सरकारला मी सांगू इच्छितो जे वाचाडवीर आहे, ज्याला मराठा समाजाबद्दल विचित्र काहीतरी बोलतोय ते ज्येष्ठ विधितज्ञ मी आपल्या मार्फत सांगू इच्छितो ॲडव्होकेट सदावर्ते यांना, याच्यानंतर जर मराठा समाजाबद्दल किंवा जरांगे साहेबांबद्दल जर थोडेसे विचित्र बोलले तर आम्ही त्यांच्या घरात घुसून मारू। आमची एकच विनंती आहे, फक्त त्यांचं जे प्रोटेक्शन आहे ते बाहेर काढा। मराठा समाज हा त्यांना या बाबतीत धडा शिकवण्यासाठी समर्थ आहे। तेव्हा पुन्हा एकदा विनंती करतोय की हा जो वाचाडवीर आहे सदावर्ते यांना सरकारने आवरावं। हे जे पिल्लावर सोडलेली आहे सदावर्ते सोबत आणखी काही यांना थोडी आवर घालावी, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक उडेल आणि यांचं काय होईल हे नंतर त्यांना समजेल।